नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या आजीची रेसिपी। लहान असताना मला भेंडीची भाजी खायला खूप कंटाळा यायचा, त्यामुळे असं स्पेशल भेंडीचं भरीत मला आजी बनवून द्यायची आणि असं बनवलेलं भरीत मला खूप आवडायचं। लहानपणी जसं आजी मला भरीत बनवून देत होती तीच रेसिपी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पहिल्यांदा भेंडी अशी स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर भेंडीला असं उभं कट करून घ्यायचं। भेंडी अशी दोन भागामध्ये कट करून घ्यायची। भरीत बनवण्यासाठी कोवळी भेंडी घ्यायची, जेवढी कोवळी भेंडी असेल तेवढं भरीत छान बनतं। भेंडी आपण उभी कट केल्यानंतर आता आपण लोखंडी तव्यामध्ये भेंडी भाजून घ्यायची। 1 चमचा तेल घालायचं आणि भेंडी भाजून घ्यायची तव्यामध्ये। माझी आजी नेहमी सांगायची, लोखंडी तव्यामध्ये केलेली भाजी खूप चवीला छान लागते। माझी आजी भाकरी बनवून झाली की त्याच तव्यामध्ये कोणतीही भाजी बनवायची आणि ती भाजी खायला खूप छान लागायची। तुमच्या घरी जर लोखंडी तवा नसेल तर तुम्ही भाकरीच्या तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये सुद्धा ही रेसिपी करू शकता। थोडं तेल घालून भेंडी अशी छान सोनेरी रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचं आणि भेंडीचा चिकटपणा कमी होईल या पद्धतीने आपण भेंडी भाजून घ्यायची आहे। पाहू शकता छान आपली भेंडी भाजून झाली आहे। 1-2 मिनिटभर भेंडी परतून झाल्यानंतर आता आपण ही भेंडी मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे। भेंडी छान थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून वाटून घ्यायची। मिक्सरमधून वाटून झाल्यानंतर भेंडी अशी चिकट बनते। नंतर आपण फोडणी करतो, त्यामध्ये आपण भेंडी छान भाजून घेतल्यानंतर चिकटपणा कमी होतो। आता आपण तव्यामध्ये 2 चमचा तेल घालून घ्यायचं। तेल छान कडल्यानंतर 1 चमचा जिरे घालायचं, थोडंसं लसूण घालायचं आणि आता आपण मिक्सरमधून वाटून घेतलेली भेंडी घालून घ्यायची। तव्यामध्ये भेंडी घालून घेतल्यानंतर भेंडी असं तेलामध्ये भाजून घ्यायची। जोपर्यंत भेंडीचा चिकटपणा कमी होत नाही तोपर्यंत भेंडी भाजून घ्यायची। 2 ते 3 मिनिट असं तव्यामध्ये भेंडी परतल्यानंतर भेंडीचा चिकटपणा कमी होतो, त्यामुळे 2 ते 3 मिनिट अशी भेंडी भाजून घ्यायची तव्यामध्ये। पाहू शकता आता आपल्या भेंडीचा चिकटपणा कमी झाला आहे। आता आपण यात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालून छान तव्यामध्ये परतून घ्यायचं। लाल तिखट, मीठ आणि हळद घातल्यानंतर 1 मिनिटभर भेंडी अशी तव्यामध्ये परतून घ्यायची आणि त्यानंतर आता आपण यात 1 चमचा शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं। आता मी 1 मोठा कांदा बारीक चिरून घालून घेते। जेवढा कांदा जास्त असेल तेवढं भरीत खायला खूप छान लागतं। कांदा मी शेवटी घालते कारण की जेवढा भरीतमध्ये कांदा कच्चा असेल तेवढं भरीत खायला खूप टेस्टी लागतं। आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। कोथिंबीर घालून 1 मिनिटभर असं परतून घ्यायचं। 1 मिनिटभर तेलात सगळं परतून झाल्यानंतर आता आपण प्लेट झाकून 1 मिनिटभर असंच ठेवून द्यायचं। 1 मिनिटानंतर पाहू शकता किती छान असं आपलं भरीत बनवून तयार झालं आहे। असं हे भेंडीचं भरीत भाकरी किंवा चपातीसोबत खायला खूपच टेस्टी लागतं। माझी आजी गरम भाकरी आणि त्यासोबत असं भरीत बनवून द्यायची आणि ते खायला मला खूप आवडायचं। तुमच्याही घरी कोणाला भेंडी खायला आवडत नसेल तर असं भेंडीचं भरीत बनवून द्या, खूप आवडीनं खातील। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना पण ही रेसिपी नक्की शेअर करा आणि अशाच घरगुती रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला भेटू परत अशीच एक आगळीवेगळी रेसिपी घेऊन। थँक्यू।